नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण भारतीय संविधानातील एका खऱ्या अर्थाने ऐतिहासिक वळणाचा अभ्यास करणार आहोत. आजचा आपला विषय आहे 1978चा 44वा घटनादुरुस्ती कायदा. ज्या कायद्यानं भारतीय लोकशाहीसाठी एक भक्कम आणि अभेद्य अशी कायदेशीर सुरक्षा व्यवस्था प्रस्थापित केली, त्या कायद्याचे हे सविस्तर विश्लेषण असणार आहे. आता तुम्हाला माहीतच असेल की 1975च्या आणीबाणीच्या काळात संविधानाच्या मूळ आराखड्याला किती मोठे धक्के बसले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या तत्कालीन जनता सरकारने ही 44वी घटनादुरुस्ती आणली. थोडक्यात सांगायचं तर हा कायदा संविधानासाठी एका भल्या मोठ्या रिसेट बटनसारखा होता. 42व्या घटनादुरुस्तीने जे काही बदल केले होते ते पूर्ववत करणं आणि भविष्यात सत्तेचा असा गैरवापर पुन्हा कधीही होऊ नये याची खात्री करणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. आज आपण संविधानाच्या या पुनर्बांधणीचा प्रवास 5 मुख्य टप्प्यांतून समजून घेणार आहोत. लोकशाहीची पुनर्स्थापना, आणीबाणीच्या अधिकारांवर आणलेलं नियंत्रण, मूलभूत हक्कांचं रक्षण, संस्थात्मक समतोल आणि शेवटी या संपूर्ण बदलांचा एक एकंदर आढावा. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा क्रम खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. लोकशाहीची पुनर्स्थापना. ह्यामागे नेमकी कोणती विचारधारा होती ते पाहूया. आता या 2 घटनादुरुस्त्यांच्या दृष्टिकोनातला हा रंजक विरोधाभास लक्षात घ्या. 42व्या दुरुस्तीने सत्तेचा प्रवाह कसा केला होता तर वरून खाली, म्हणजे अगदी टॉप डाऊन. तिथे पूर्णपणे कार्यकारी अधिकाऱ्यांचं वर्चस्व होतं. पण 44व्या दुरुस्तीने काय केलं तर संविधानाचा जो मूळ लोकशाही आत्मा आहे, जो तळाकडून वर जातो म्हणजे बॉटम अप आहे, तो पुन्हा प्रस्थापित केला. हा नुसता कायदेशीर नव्हे तर एक फार मोठा वैचारिक बदल होता. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत कळीच्या मुद्द्याकडे, आणीबाणीच्या अधिकारांवर नियंत्रण. कलम 352 वर नेमके कोणते निर्बंध लादले गेले? कायद्याच्या भाषेत एका शब्दाला किती अफाट महत्त्व असू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. पूर्वी संविधानात अंतर्गत अशांतता असा एक अतिशय संदिग्ध शब्द होता. आणि लक्षात घ्या, याच पळवाटेचा वापर करून आधी आणीबाणी लादण्यात आली होती. या दुरुस्तीने तो शब्दच मुळासकट काढून टाकला आणि तिथे सशस्त्र बंड हा अगदी स्पष्ट आणि काटेकोर शब्द आणला. एका झटक्यात आणीबाणी घोषित करणं अत्यंत कठीण होऊन बसलं. राष्ट्रीय आणीबाणीची अनियंत्रित लादणूक रोखण्यासाठी आता एक अतिशय कडक अशी 4-स्तरीय सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आली. आता फक्त पंतप्रधानांचा शब्द चालणार नव्हता, तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा लेखी सल्ला आवश्यक झाला. संसदेची मान्यता एका महिन्यात मिळवणं सक्तीचं झालं. त्यासाठीही साध्या नव्हे तर 2/3 विशेष बहुमताची अट टाकली गेली आणि दर 6 महिन्यांनी त्याचा आढावा घेणं बंधनकारक करण्यात आलं. यातला सगळ्यात मोठा धक्का कोणता होता माहितीये? संसदेच्या मंजुरीची मुदत. आधी आणीबाणीला मंजुरी देण्यासाठी संसदेकडे 2 महिने असायचे, पण या कायद्याने तो कालावधी थेट 1 महिन्यावर आणला. यामुळे कोणत्याही सरकारला आता अत्यंत वेगाने आणि तितक्याच पारदर्शकतेने संसदेसमोर उत्तर द्यावंच लागतं. आपला तिसरा टप्पा आहे जो प्रत्येक नागरिकाच्या थेट जिव्हाळ्याचा आहे. मूलभूत हक्कांचं रक्षण. आणीबाणीच्या काळातही तुमचे हक्क कसे सुरक्षित राहतील याचीही तरतूद आहे. आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक अत्यंत गौरवशाली तरतूद आहे जी तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे. कलम 20 आणि 21 आता कोणत्याही परिस्थितीत, अगदी भयंकर आणीबाणीतही निलंबित केले जाऊ शकत नाहीत. खऱ्या अर्थाने ते बुलेट प्रूफ झाले. नागरिकांचे जगण्याचे आणि स्वातंत्र्याचे अधिकार आता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे कायमचं स्पष्ट झालं. पण एकीकडे हे हक्क मजबूत होत असताना संपत्तीच्या हक्काला मात्र मोठा धक्का बसला. त्याचा मूलभूत हक्क हा जो दर्जा होता तो कायमचा काढून घेण्यात आला आणि कलम 300A अंतर्गत त्याला केवळ एक सामान्य कायदेशीर हक्क बनवण्यात आलं. हा एक खूप मोठा धोरणात्मक निर्णय होता. आता येऊया चौथ्या भागाकडे. नागरिक आणि सरकार या पलीकडे जाऊन न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि राज्य सरकारे यांच्यात संस्थात्मक समतोल कसा साधला गेला ते पाहूया. संविधानाने कार्यकारी समतोल कसा साधलाय हे इथे अगदी स्पष्ट दिसतं. राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात, पण फक्त एकदाच. म्हणजे राष्ट्रपतींना त्यांचा मुद्दा मांडण्याची, निर्णय तपासून पाहण्याची पूर्ण संधी मिळते. पण त्याचवेळी ते मंत्रिमंडळाच्या कामात अनिश्चित काळासाठी अडथळे मात्र निर्माण करू शकत नाहीत. याचबरोबर न्यायपालिकेला तिचे अत्यंत महत्त्वाचे असे निवडणूक वाद सोडवण्याचे अधिकार सन्मानाने परत मिळाले. आणि लोकशाहीसाठी आणखी एक आश्वासक पाऊल म्हणजे संसदेत जे चालतं ते जनतेपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी माध्यमांना थेट घटनात्मक संरक्षण देण्यात आलं. मुक्त पत्रकारिता लोकशाहीसाठी किती महत्त्वाची आहे यावर याने शिक्कामोर्तब केलं.
संस्थात्मक समतोल राखण्याच्या या प्रवासात राज्य सरकारांचंही संरक्षण करण्यात आलं. राष्ट्रपती राजवटीचा वारंवार होणारा गैरवापर थांबवण्यासाठी कलम 356 अधिक कडक करण्यात आलं. जर राष्ट्रपती राजवट 1 वर्षापेक्षा जास्त काळ वाढवायची असेल तर या 2 अत्यंत कडक अटी पूर्ण होणं सक्तीचं झालं. यामुळे राज्यांच्या अधिकारांवर होणाऱ्या मनमानी अतिक्रमणाला मोठी चपराक बसली. आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि 5व्या टप्प्यावर, एकंदर आढावा. या पूर्ण चित्राकडे आपण एकदा सविस्तर नजर टाकूया. 1978 पूर्वीची आणि नंतरची कायदेशीर परिस्थिती यांची जर आपण एका दृष्टिक्षेपात तुलना केली तर एक मोठा विरोधाभास लगेच जाणवतो. बघा, नुसत्या तोंडी आदेशाची जागा लेखी सल्ल्याने घेतली. 2 महिन्यांचा वेळ 1 महिन्यावर आला. साध्या बहुमताऐवजी विशेष बहुमत अनिवार्य झालं आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित झाले. हा केवळ कागदावरचा बदल नव्हता, तर लोकशाहीचा बचाव होता. या सर्व बदलांचा जर सर्वात मोठा आणि चिरस्थायी वारसा कोणता असेल तर तो म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच ज्युडिशियल रिव्ह्यू. आता कार्यकारी मंडळाचा कोणताही निर्णय, अगदी राष्ट्रपतींचं समाधानसुद्धा न्यायालयाच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झालं. हे विश्लेषण संपत असताना आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो. इतिहासात निर्माण केलेले हे लोकशाहीचे संरक्षक कट्टडे आजच्या आधुनिक युगात आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत लोकशाही यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी अजूनही तितकेच भक्कम आहेत का, याचा नक्की विचार करा. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले रहा.